नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की इंडिया पोस्ट मार्फत महाराष्ट्र पोस्ट सर्कलसाठी महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या अगोदर आपल्या चॅनल मार्फत याबाबतची आपण डिटेलमध्ये ऑलरेडी माहिती घेतलेली आहे। जे दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीचा ओव्हरव्ह्यू घेतलेला होता। दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे जे जास्त विचारण्यात आलेले क्वेश्चन होते त्याबाबतची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला होता। आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, तो एक्झाम पॅटर्न, परीक्षा पद्धतवर अभ्यासक्रम कशा प्रकारचा तुमचा असणार आहे, प्रश्नपत्रिका आणि संदर्भ पुस्तके तुम्ही कोणकोणती यूज करू शकता या भरतीसाठी याबाबतचा तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। अर्थात मी समजू शकतो मित्रांनो, जी नोटिफिकेशन आहे ती संपूर्ण इंग्लिश लँग्वेजमध्ये असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी डिफिकल्टी आलेली असेल। मात्र मी या व्हिडिओमध्ये जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल की एकदम क्लॅरिफाय केलेला आहे, तुम्हाला मराठीमध्ये डिटेलमध्ये माहिती मी देण्याचा या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे तुम्ही या सर्वात महत्त्वाच्या भरतीची तयारी करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनल नवीन असाल, महाजॉब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत मिळत असतात। सबस्क्राईब केल्यानंतर त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबतची एक्झाम पॅटर्न बघणार आहोत, सिलेबस बघणार आहोत, क्वेश्चन पेपर मी काही गोळा केलेले आहेत। अर्थात मटेरियल जास्त अवेलेबल नाही, मात्र जे काय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। आणि संदर्भ पुस्तके, रेफरन्स बुक्स तुम्ही कोणती यूज करू शकता त्याबाबतही थोडीफार माहिती देणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या भरतीचा ओव्हरव्ह्यू जर तुम्हाला या भरतीबाबत माहीत नसेल तर महाराष्ट्र सर्कलसाठी पोस्टमन, मेलगार्ड व MTS या 3 पदांसाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ज्यामध्ये पोस्टमन आणि मेलगार्डला 12वी उत्तीर्ण कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, MTS साठी 10वी उत्तीर्ण कॅन्डिडेट अर्ज करू शकतात। यासाठी पोस्टमनच्या 1029 जागा आहेत, मेलगार्डच्या 15 आणि MTSच्या 327 जागा, अशा टोटल 1371 जागांसाठी फक्त महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटसाठी ही भरती होत आहे। किंबहुना जर तुम्हाला मराठी येत असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर जर पुढे आपण गेलो मित्रांनो, तर या भरतीबाबत सर्वात जास्त जो प्रश्न विचारलेला होता तो म्हणजे किती पदांसाठी अर्ज करता येईल आणि 2 पदांसाठी जर अर्ज केला तर या ठिकाणी एकाच दिवशी एक्झाम होईल का। तर बघा मित्रांनो, मी थोडंसं ॲनिमेशनच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। अर्थात 3 पोस्ट जरी असल्या तर त्यामधील पहिल्या 2 पदांसाठी जी 12वी उत्तीर्णवर पदे आहेत भरली जाणार आहेत, त्यामध्ये पोस्टमन आणि मेलगार्ड आहे, यासाठी एक सेपरेट रिक्रुटमेंट प्रोसेस होणार आहे मित्रांनो। याची भरती प्रक्रिया एक सेपरेट भरती प्रक्रिया असेल, यासाठी सेपरेट मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे। दुसरी जी पद आहे मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफचं, यासाठी सेपरेट तुमची एक्झाम असणार आहे, सेपरेट सिलेक्शन प्रोसेस असणार आहे आणि याची एक सेपरेट मेरिट लिस्ट तुम्हाला लागणार आहे। यामध्ये दोन्ही पोस्टसाठी किंबहुना दोन्ही सिरीजसाठी आपण म्हणू शकतो 3 पेपर तुमचे या ठिकाणी घेतले जाणार आहेत। यामध्ये फॉर एक्झाम्पल मी डेट्स घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल। जर तुम्ही 12th पास असाल आणि 10वी उत्तीर्णवर सुद्धा तुम्ही मल्टीटास्किंग स्टाफचा अर्ज केलेला असेल तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो 10 तारखेला तुमचा पेपर 1 असेल पोस्टमन मेलगार्डचा, तर त्यानंतर मित्रांनो 11 तारखेला तुमचा असू शकतो पेपर 2 आणि पेपर 3 पोस्टमन मेलगार्ड या पदासाठीचा। अर्थात मी फक्त फॉर एक्झाम्पलसाठी ह्या डेट्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत। यामध्ये तुम्हाला समजून जाईल की एका दिवशी तुमचा पेपर 1 असेल आणि एका दिवशी तुमचे 2 पेपर असतील, पेपर 2 आणि पेपर 3। यामध्ये तुमचा 1 अवरचा गॅप त्यांनी दिलेला आहे, असं देणार आहेत त्याने असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर MTS अर्थात मल्टीटास्किंग स्टाफचा जो पेपर असेल मित्रांनो तो फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। डेट घेतलेला आहे मी 13 डेट आणि 14 तारखेला तुमचा याच एक्झामचे पेपर 2 आणि पेपर 3 या ठिकाणी होतील। त्यामुळे तुम्ही बघितला तर एकही एक्झाम तुमची रिपीट होत नाही, डेट रिपीट होत नाही, प्रत्येक सेपरेट डेटला तुमचा एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही क्वालिफाय असाल तर दोन्ही पदांसाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता। 2 पद मी यासाठी म्हणतोय कारण पोस्टमन मेलगार्ड हे 1 पद घेतले जाणार आहे, 1 पद त्यांनी कन्सिडर केलेलं आहे, त्यासाठी सेपरेट रिक्रुटमेंट प्रोसेस होणार आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफ हे सेपरेट पोस्ट या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी घेतली जाणार आहे, त्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस तुमची वेगळी असणार आहे। सगळ्या डेट्स तुमच्या वेगळ्या असणार आहेत एक्झामसाठी। जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। आय होप तुम्हाला ही आयडिया या ठिकाणी या बाबतचे संपूर्ण डाऊट जे असतील ते क्लिअर झालेले असतील। त्यानंतर गोईंग अहेड मित्रांनो, याबाबतच त्यांनी क्लॅरिफिकेशन नोटिफिकेशन दिलेलं आहे। त्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की ॲडमिट कार्ड जे असणार आहेत ते तुम्हाला सेपरेट इश्यू केले जाणार आहेत। कशासाठी तर पोस्टमन मेलगार्डसाठी सेपरेट ॲडमिट कार्ड असेल आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी सेपरेट ॲडमिट कार्ड असेल। तेच तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे पेपर 1 शॅल बी कंडक्टेड फॉर द पोस्ट ऑफ
पोस्टमन मेलगार्ड अँड मल्टीटास्किंग स्टाफ सेपरेटली ऑन डिफरंट डेट्स. सेपरेटली डिफरंट डेट्सवर तो तुमचा पेपर 1 पोस्टमन मेलगार्डसाठी आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी कन्सिडर केला जाणार आहे किंवा कंडक्ट केला जाणार आहे. त्यानंतर बोथ पेपर 2 आणि पेपर 3 जे असणार आहे शॅल बी कंडक्टेड फॉर पोस्ट ऑफ पोस्टमन अँड मल्टीटास्किंग स्टाफ. अगेन हे पण सेपरेटली केले जातील, मात्र ते एकाच दिवशी असतील. फॉर एक्झाम्पल जर MTSचा तुम्ही अप्लाय केला तर त्याचा पेपर 2 आणि पेपर 3 एकाच दिवशी असेल आणि पोस्टमन मेलगार्डचा पेपर 2 आणि पेपर 3 एकाच दिवशी असतील. मात्र ते दोन्ही पदांसाठी एकाच दिवशी तुमची एक्झाम असणार नाही आहे, हे या ठिकाणी तुम्ही क्लिअर करून घेणे गरजेचं आहे. मिनिमम तुम्हाला पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये 1 आवरचा गॅप त्यांनी या ठिकाणी देणार आहेत असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मुव्हिंग आहे सर्वात महत्त्वाचं गोष्ट पॅटर्न अँड सिलेबस. तर बघा मित्रांनो, यासाठी पोस्टमन आणि मेलगार्ड यासाठी तुम्हाला 12th बेसची लेवल असणार आहे एक्झाम लेवल. त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफसाठी 10th स्टँडर्डची लेवल या ठिकाणी असणार आहे. त्यानुसार तुमचे क्वेश्चन पेपर सेट केले जाणार आहेत. याबाबत आपण सिलेबस बघूया कशा प्रकारे तुमचा असणार आहे. त्या अगोदर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर तुमचे टोटल 3 पेपर होणार आहेत दोन्ही पदांसाठी. अर्थात दोन्ही पद म्हणजे पोस्टमन मेलगार्ड हे एक पद कन्सिडर केलेलं आहे मी आणि MTS हे दुसरं पद कन्सिडर केलेलं आहे. त्या ठिकाणी तुमचे 3 पेपर होणार आहेत. यामध्ये पहिला पेपर जो असणार आहे तो महत्त्वाचा आहे, ज्यावर तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. दुसरा आणि तिसरा पेपर हा क्वालिफाईंग पेपर मित्रांनो असणार आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर कॉम्पिटिटिव्ह और क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे तुमची. पहिला पेपर कॉम्पिटिटिव्ह ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्यामध्ये बघा दुसरा पेपर क्वालिफाईंग असणार आहे फक्त. तिसरा पेपर अगेन क्वालिफाईंग फक्त असणार आहे. दुसऱ्या पेपरमध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर MCQ, त्याचबरोबर पेन अँड पेपर टेस्ट, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट तुमची असणार आहे. टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजून जाईल. पहिल्या पेपरसाठी MCQ आहे, दुसऱ्यासाठी MCQ प्लस सब्जेक्टिव्ह तुमची असणार आहे आणि तिसरी कॉम्प्युटरवर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. टायपिंगचं सर्टिफिकेट गरजेचं नाही, तुम्हाला फक्त ती क्वालिफाय करायची आहे. त्यानंतर मुव्हिंग गाईड मित्रांनो नंबर ऑफ क्वेश्चन बघा. पेपर 1 पेपर 2 साठी ॲज पर सिलेबस मॅक्झिमम मार्क 100 पेपर 1 साठी, ज्यावर तुमचं मेरिट डिसाईड होणार आहे. पेपर 2 साठी 60, पेपर 3 साठी 40, ड्युरेशन 90 मिनिट्स, 45 मिनिट्स, 20 मिनिट्स. आता लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन या ठिकाणी पेपर 1 साठी इंग्लिश, हिंदी अँड रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज अर्थात मराठी असणार आहे. पेपर 2 साठी इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड व्हाईस वर्सा अर्थात इंग्लिश टू तुम्हाला मराठीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि मराठी टू इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. अशा प्रकारचा तुमचा पेपर असणार आहे. आणि पेपर 3 जो असणार आहे तो मित्रांनो तो इंग्लिश पेपर असणार आहे. अर्थात इंग्लिश त्याचं मीडियम असणार आहे कारण तुम्हाला ते डेटा एंट्री टाईप करायचं आहे. यामध्ये लँग्वेज ऑफ आन्सर अगेन त्यांनी सांगितल्याप्रमाणे नॉट ॲप्लिकेबल मल्टिपल चॉईस क्वेश्चन असल्यामुळे तुम्ही लोकल जो ऑप्शन सिलेक्ट करणार आहे त्याच्यासाठी कोणतीही गरज नाही मीडियमची. त्यानंतर पेपर 2 ॲज पर क्वेश्चन पेपर अर्थात जर तुम्हाला इंग्लिश टू लोकल लँग्वेज मराठीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर तुमची ॲन्सरची लँग्वेज मराठी असेल, मराठी टू इंग्लिश करायची असेल तर तुमची ॲन्सरची लँग्वेज इंग्लिश या ठिकाणी असणार आहे आणि पेपर 3 इंग्लिश लँग्वेज असणार आहे. या ठिकाणी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत कॅटेगरी वाईज, ते तुम्ही चेक करू शकता. 33%, 37%, 40%, 37 आणि 33 प्री एक्झामसाठी मेन्स एक्झाम. त्यानंतर पेपर 2 हा सेम इन ॲज पेपर 1 सेमच असणार आहे यासाठी सुद्धा. आणि पेपर 3 साठी मात्र हाय क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे, जी टायपिंग टेस्ट तुमची असणार आहे. त्यानंतर मुव्हिंग गाईड मित्रांनो यासाठी आपण सिलेबस कशा प्रकारे असणार आहे तुमचा चेक करूया. यामध्ये बघा नोटिफिकेशन इंग्लिशमध्ये असल्यामुळे फार लोकांना याबाबत अडचणी आलेल्या होत्या, मात्र मी या ठिकाणी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार मित्रांनो पेपर 1 90 मिनिट्सचा असणार आहे, त्यासाठी मॅक्झिमम मार्क्स 100 असणार आहेत. त्यामध्ये बघा तुमचे टॉपिक्स कोणकोणते असणार आहेत. पहिला तर जनरल अवेअरनेस अँड नॉलेज. यामध्ये बघा टॉपिक्स कोणकोणते कव्हर केलेले आहेत. इंडियन जिओग्राफी अर्थात भारतीय भूगोल आहे, महाराष्ट्राचा नाही आहे, भारतीय भूगोल. त्यानंतर सिविक्स अर्थात नागरिक किंवा नागरिकशास्त्र आपण हा विषय समजू शकतो. जनरल नॉलेज, त्यानंतर इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, भारतीय संस्कृती आणि भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता त्याबाबत क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आणि इथिक्स अँड मॉरल स्टोरी हा एक नवीन विषय आहे. नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास हा आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. हा विषय आपल्याला नौका आहे, याबाबतचं मी एक बुक रेफर केलेलं आहे. मात्र तुमच्याकडे जर रेफरन्स बुक्स नोट्स असतील याबाबतच्या तर त्या तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर बेसिक अरिथमॅटिक हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. टोटल 40 क्वेश्चन याचे विचारले जाणार आहेत. यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त क्वेश्चन हे बोर्ड मार्क्स अर्थात ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनवर असतील. त्यानंतर पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टवर, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स आणि युनिटरी मेथड. आता युनिटरी मेथड हा तुम्ही फार कमी
ऐकलेला शब्द असेल, तर मित्रांनो यामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात ज्यामध्ये तुम्हाला एका गोष्टीची व्हॅल्यू काढावी लागते आणि त्यानंतर त्यावरून तुम्हाला बाकी ज्या गोष्टींची व्हॅल्यू काढायची आहे त्याबाबतचं उत्तर द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन अशा प्रकारचा असेल, जर 5 आंब्यांची किंमत 50 रुपये असेल तर 8 आंब्यांची किंमत किती असेल, हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील ज्यामध्ये तुम्हाला समजेल की तुम्हाला या ठिकाणी पहिला तर एका आंब्याची किंमत काढायची आहे, त्यावरून तुम्हाला 8 आंब्यांची किंमत काढायची आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन हे युनिटरी मेथडमध्ये विचारले जातील. त्यानंतर यामधला थर्ड सेक्शन पेपर 1 मधला जो आहे तो रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, यामध्ये बोथ व्हर्बल आणि नॉन व्हर्बल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. यामध्ये टोटल 30 क्वेश्चन्स असणार आहेत मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. आता या ठिकाणी मित्रांनो इतिहास भूगोलसाठी तुम्ही तात्यांचा ठोकळा यूज करू शकता. इतिहास नागरिकशास्त्र सिविक्स जो विषय आहे त्यासाठी तुम्ही हा बुक रेफर करू शकता. याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी, तुम्ही चेक करू शकता. अर्थात हेच पुस्तक यूज करावं असं नाही आहे मित्रांनो. बेस्ट तुमच्याकडे ज्या नोट्स अवेलेबल होतील, तुम्हाला ज्या तुमच्या नोट्स पहिल्यापासून तुम्ही प्रिपरेशनसाठी काढलेल्या असतील त्या बेस्ट आहेत. तुम्ही या बुक्स घेण्याची सुद्धा गरज नाही. मात्र नसतीलच तर तुम्ही मात्र ही रेफर करू शकता. मी 100% या ठिकाणी गॅरंटी तुम्हाला या बुक्सची देऊ शकत नाही. मात्र तुमच्या ज्या नोट्स असेल तर तुम्ही नक्की रेफर करू शकता. यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्ह अरिथमॅटिकसाठी हे बुक तुम्ही यूज करू शकता. रेप्युटेड बुक आहे यशचंद RS अग्रवालचं. अगेन सिविक्ससाठी तुम्ही टोटल हिस्ट्री अँड सिविक्स किंवा तुम्ही 9वी 10वीची सिविक्स बुकसुद्धा यूज करू शकता. जो सब्जेक्ट विषय वेगळा आहे, नीतिशास्त्र, सच्युटी आणि नैसर्गिक क्षमता, याबाबत UPSC मेन्ससाठी जो क्वेश्चन विचारला जातो तो तुम्ही चेक करू शकता. हा बुकचे रेफरन्स अगेन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. लॉजिकल रिझनिंग ॲनालिटिक ॲबिलिटीसाठी तुम्ही अगेन संजीव जुना आणि RA शर्मांचं तुम्ही बुक जे आहे ते या ठिकाणी यूज करू शकता. ही सर्व बुकच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला बेटर वाटत असेल, जर तुमच्याकडे कोणता ऑप्शनच नसेल तर तुम्ही ही बुक नक्की रेफर करू शकता. किंबहुना तुम्हाला ज्या नोट्स अवेलेबल होतील, जे झेरॉक्स नोट्स तुमच्याकडे असतील त्या तुम्ही या ठिकाणी प्रेफर करणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे पुढची टेस्ट असणार आहे ती पेपर 2 45 मिनिट्सचा असणार आहे. मॅक्झिमम मार्क्स 60 या ठिकाणी असणार आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला अगेन मराठीमध्ये एक्सप्लेन करत आहे. यामध्ये बघा पहिला तर क्वेश्चन असणार आहे 15 क्वेश्चन्स ऑफ इच 1 मार्क, अर्थात एका मार्काचे 15 क्वेश्चन असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज, इंग्लिश टू मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वर्ड दिलेला असेल लँग्वेज आणि तुम्हाला तो ट्रान्सलेट करायचा आहे, जो अर्थ होईल भाषा या हे करेक्ट आन्सर होईल. अगेन याच्या विरुद्ध असणार आहे तुमचा सेकंड जो असणार आहे तुमचा सेट, त्यामध्ये तुम्हाला लोकल लँग्वेज टू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. अगेन याचे 15 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असणार आहेत इच फॉर 1 मार्कसाठी. तुम्ही हे 30 मार्क मॅक्झिमम या ठिकाणी मिळवू शकता. अर्थात क्वालिफाईंग टेस्ट जरी असली तर तुम्ही या ठिकाणी चांगला स्कोअर करू शकता. अगेन जे एक्झाम्पल भाषा हा मराठी शब्द असेल, तुम्हाला इंग्लिशमध्ये लँग्वेज हा ट्रान्सलेट करून त्यामुळे दाखवावा लागेल. नंतर लेटर रायटिंग असणे, यामध्ये तुम्हाला 3 पैकी 1 क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे 15 मार्कासाठी. पत्रलेखन आणि पॅरेग्राफ किंवा शॉर्ट एसे, निबंधलेखन किंवा पॅरेग्राफ तुम्हाला एक लिहायचा आहे 15 मार्कांसाठी. अगेन तुम्हाला 3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले जाणार आहेत. त्यानंतर पेपर 3 जो असणार आहे मित्रांनो 20 मिनिटाचा तुम्हाला टाइम दिलेला असणार, ज्यामध्ये तुम्हाला 2000 की डिप्रेशन्स टाईप करायचे आहेत. अर्थात 2000 की तुम्हाला डिप्रेशनचा स्कोर या ठिकाणी द्यायचा आहे. ±5% एरर त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यासाठी टोटल 40 मार्क्स असणार आहेत हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पेपर 2 आणि पेपर 3 फक्त क्वालिफाईंग आहेत. अगेन पेपर 3 साठी मी रिपीट करेन, यासाठी कोणतेही टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं नाही. इव्हन तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा गरजेचं नाही. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला 2000 की डिप्रेशन करता येतात का 20 मिनिटांमध्ये, यासाठी प्रयत्न करायचा आहे. ±5% एरर असेल तरी चालेल. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक डॉक्युमेंट दिलेला असेल, एक पॅरेग्राफ असेल, तो तुम्हाला टाईप करायचा आहे कॉम्प्युटरवर. त्या बेसवर तुमचं ते सिलेक्शन असणार आहे. अर्थात क्वालिफाईंग टेस्ट असल्यामुळे तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही. त्यामध्ये क्वालिफाय झाला तरच तुम्ही या संपूर्ण प्रोसेसमध्ये जे आहे ते सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर मित्रांनो मला एक क्वेश्चन पेपर मिळालेला आहे. अर्थात या पुढचेही क्वेश्चन पेपर मी जसे अपडेट मिळतील, जसे अवेलेबल होतील तसे तुम्हाला प्रयत्न करेन पोहोचवण्याचा. हा पोस्टमन मेलगार्डसाठी भरती झालेली 2017 आंध्र प्रदेश कॅडरमध्ये, त्यासाठी हा क्वेश्चन पेपर होता. त्यामध्ये बघा तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की फॉलोइंग ॲब्रिव्हिएशन कशा प्रकारचे, यामध्ये की यामधलं कोणतं ॲब्रिव्हिएशन, अर्थात शॉर्ट नेम हे डिफेन्स, इंडियन डिफेन्स रिलेटेड आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की DRDO हे इंडियन डिफेन्स रिलेटेड आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच, करेक्ट मॅच नाही आहे कोणतं हे त्यांनी विचारलेलं आहे. यामध्ये अझीम प्रेमजी इन्फोसिस हे इनकरेक्ट मॅच आहे, कारण अझीम प्रेमजी हे विप्रोचे आहेत, विप्रोचे संस्थापक आहेत. त्यानंतर लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड बाय जॉग्राफिकल एरिया कोणते आहे, तर रशिया. आपल्याला माहिती आहे की
भूगोल किंवा जॉग्राफिकली सर्वात मोठी एरिया वाईज सर्वात मोठी कंट्री रशिया आहे, अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील मित्रांनो. हे 5च क्वेश्चन मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. अर्थात हा क्वेश्चन पेपर मला शॉर्टमध्ये मिळालेला आहे. येणाऱ्या काळात मी याबाबतची डिटेलमध्ये माहिती देईन. मात्र तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन मित्रांनो येतील जे 2 लँग्वेजमध्ये असतील किंबहुना 3 लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि त्यानंतर अशी जी या ठिकाणी तेलुगू जशी लँग्वेज आहे तशाच प्रकारची तुम्हाला या ठिकाणी मराठी लँग्वेज असणार आहे. तुम्ही हे क्वेश्चन चेक करून घेऊ शकता. यापुढे मला जर क्वेश्चन पेपर आपले अपडेट झाले तर मी प्रत्येक वेळी मिनिमम 15 ते 20 क्वेश्चनचा एक व्हिडिओ करेन, जे तुम्हाला चॅनलवर आपल्या अपलोड करण्याचा प्रयत्न करेन किंवा PDF फाईल्स तुम्हाला उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन, ज्यामार्फत तुम्ही यासाठी तयारी करू शकता. इन डिटेलमध्ये मित्रांनो मी एक्सप्लेन केलेला आहे. सिलेबसबाबत डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती याबाबतची मिळाली असेल. रेफरन्स बुक जी आहे ती मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. याबाबत आणखीन काय डाऊट असतील तुम्ही कमेंट करा. मी आणखीन एक व्हिडिओ ओव्हरऑल संपूर्ण क्वेश्चनचा घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मात्र जर तुमचे क्वेश्चन क्लिअर झाले असतील तर आय होप मला आनंद होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.